हॅलो हॅलो प्रगतिशील लेखक संघाद्वारे आयोजित नारायण सुर्वे व्याख्यानमालेतील आजचे हे 5वे पुष्प. या व्याख्यानमालेअंतर्गत आज मी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे वाङ्मयीन आकलन या विषयावर बोलणार आहे. येतो आवाज? नाही ते अच्छा. आधीचं डिलीट कोणी थांबवलं दाखवण्यात कोणीच दाखवण्यात ते ओके. नमस्कार. आदरणीय कॉम्रेड ठोंबरे सर, प्राचार्य महेंद्र कदम, प्रगतिशील लेखक संघाचे सर्व पदाधिकारी, विठ्ठल शिंदे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, सहभागी सर्व श्रोते यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. प्रगतिशील लेखक संघ आयोजित नारायण सुर्वे व्याख्यानमालेतील हे 5वे पुष्प. या अंतर्गत आधीचे वक्ते चाकणे सर, डॉक्टर गिरीश मोरे, प्राध्यापक प्रभाकर देसाई, प्राध्यापक रणधीर शिंदे यांनी आजवर अनेक व्याख्याने दिली आहेत. आज मी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या सांस्कृतिक आकलनाविषयी काही बोलणार आहे. प्रत्येक पुष्पाचा रंग आणि गंध वेगळा आहे. या अंतर्गत आपण चित्र्यांच्या विषयी बोलूत. प्रथम चित्रे घराण्याचा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. चित्रे घराण्याला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. या घराण्याचा इतिहास 16व्या शतकापर्यंत जाऊन पोचलेला आहे. तिथपर्यंतचा इतिहास आज उपलब्ध आहे. बाळाजी आवजी चित्रे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील बाळाजी आवजी चिटणीस हे आज या घराण्याचे मूळ पुरुष. चिटणीसांनी महाराजांच्या मंत्रिमंडळात राज्याभिषेकाच्या वेळेला मोठे काम केलेले आहे. काशीला जाऊन ब्रह्मवृंदासमोर शिष्टाई केली आणि राज्याभिषेकाचे महत्त्व काय हे पटवून दिले. हा इतिहास सर्वश्रुत सर्वज्ञात आहे. पुढे महाराजांच्या महानिर्वाणानंतर संभाजी महाराजांच्या काळात चित्रे घराणे हे बडोद्याला आले आणि एका संस्थानात रूढ झाले. कालांतराने चित्रे घराणे बडोद्यातच राहिले आणि पुरुषोत्तम चित्रे हे दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे वडील यांनी तिथे यथावकाश अभिरुची नावाचं एक नियतकालिक सुरू केलं. चित्रे यांचा वाडा बडोद्यात प्रसिद्ध होता. पण 50च्या दशकामध्ये याला थोडीशी उतरती कळा लाभली आणि हे घराणे पुन्हा बडोद्याहून मुंबईला स्थलांतरित झाले. 50च्या दशकामध्ये हे घराणं मुंबईत आल्यानंतर मध्ये एक गोष्ट घडलेली आहे. पुरुषोत्तम चित्रे यांच्याकडे मोठा ग्रंथसंग्रह होता. तो मुंबईला येत असताना त्याच्या आधीच तेथील काही लोकांनी हा संपूर्ण 10,000चा ग्रंथसंग्रह जाळला. कारण एकच, चित्रे मुसलमान आणि आदिवासींना आपल्या
प्रकाशन व्यवसायात काम देत होते. याची परिणती ग्रंथ जाळण्या इतपत झाली. चित्रे घराणे पुढे मुंबईला आले. चित्रे मुंबईत शिकले, वाढले. मुंबई त्यांनी पाहिली आणि मुंबई संपूर्ण आपल्या अंगात मनात चित्र्यांनी भिनवून घेतलेली आहे. आपल्या इतिहासाला साजेसं काम चित्रे यांच्या हातून घडलेलं आहे. चित्रे 50च्या दशकात लिहायला सुरुवात करतात. 1960ला त्यांचा पहिला कविता संग्रह निघतो. एकंदर 5 कविता संग्रह. आत्ताच वर्षभरापूर्वी रणधीर शिंदे यांनी एकंदरीत कविता संपादित केल्या आहेत दीर्घ प्रस्तावनेसह. चित्रे यांचा ऑर्फियस नावाचा एक गोष्टींचा संग्रह आणि कादंबरिकांचा चतुरंग नावाचा संग्रह, काही ललित लेखांचे पुस्तके, मिठू मिठू पोपट नावाचा एक नाटक, पुन्हा तुकारामांचे वैकुंठागमन यासारखे साहित्य आणि आत्मभान हे समीक्षा ग्रंथ दिलीप चित्रे यांनी लिहिले आहेत. आणि तुकारामांचं प्रचंड अनुवादाचं कामही आहे. एकाच वेळेला चित्रे बायलिंग्वल आहेत. ते मराठीतून लिहितात, ते हिंदीतून लिहितात, ते इंग्लिशमधून लिहितात. गुजरातीमधून त्यांचा मिल्टनाना महाकाव्य नावाचा एक काव्यही प्रकाशित झालेला आहे. ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश ह्या दोन्ही प्रकारच्या इंग्लिशमध्ये चित्रे यांना मास्टरी प्राप्त झाली होती. चित्रे अनेक अंगानं वाट मुरडत जावी त्या पद्धतीने जीवन जगले आहेत. चित्रे पत्रकार होते, चित्रे संपादक होते, चित्रे इथिओपियाला जाऊन 3 वर्षे शिक्षकी केली आहे. नंतर मुंबईला आल्यानंतर चित्रे IITमध्ये डिझायनिंगचे अभ्यागत प्राध्यापक म्हणून एक साधा BA झालेला मनुष्य काम केलेला आहे. चित्रे यांनी काही डॉक्युमेंटरी केलेली आहेत. चित्रे यांनी विजेता नावाचा एक सिनेमा आहे, पूर्ण लांबी रुंदीचा सिनेमाही काढलेला आहे. चित्रे यांनी चित्रेसुद्धा काढलेली आहेत. चित्रे यांनी आयोवामध्ये 1976-77 सालात 2-2.25 वर्षे असताना चित्रे काढून जी प्रदर्शने भरवली, त्या प्रदर्शनाच्या विक्रीतून जी रक्कम मिळाली, त्या रकमेत बायको मुलगा यांना घेऊन कॅलिफोर्नियात त्यांनी सैर केलेली आहे. यासोबत चित्रे यांचं आणखी एक वैशिष्ट्य, चित्रे हे मोठे अभ्यासू वृत्तीचे होते, संशोधक वृत्तीचे होते. चित्रे मुंबईमध्ये फायझर कंपनीमध्ये असताना तिथल्या ॲस्पिरिन गोळीमुळे दमेकऱ्यांना त्रास होतो अशा तक्रारी आल्या. त्यामुळे कंपनीने त्यांच्यावर शोधकार्य सोपवले आणि चित्रे यांनी अहवाल देण्याऐवजी त्याचा एक व्यवस्थित पद्धतशीर केमिकल सायन्सला धरून, वैद्यकशास्त्राला धरून शोधनिबंध 80 पृष्ठांचा सादर केला. एक BA इंग्लिश झालेला मनुष्य आणि शास्त्राच्या आधारे शोधनिबंध सादर करतो आणि कंपनीला त्याचा बराच फायदा झाला. त्यांना लागोलाग बढती मिळाली. पण आपल्याला लिहायला वेळ मिळत नाही म्हणून चित्र्यांनी लागलीच त्या पदाचा राजीनामा दिला. मी आत्ताच म्हणालो की चित्रे मोठे चित्रकार होते आणि त्या चित्रातून पैसा मिळाला तेव्हा त्यांच्या मनात शंका येते, माझ्यासारखा माणूस भारतासारख्या दरिद्री देशामध्ये हे करू शकेल का? पण लागलीच चित्र्यांच्या मनामध्ये एक निरलस भाव जागृत होतो की मी कवी आहे, माझं साधन माध्यम भाषा आहे, द्रव्याखेरीज माझं काहीच खर्च होत नाही, तर माझ्यासारख्या माणसांनी अधिकची
आशा अधिकचा लोभ धरू नये ही एक प्रकारची आध्यात्मिक भावना चित्र्यांना जागृत करते. ही आध्यात्मिक भावना चित्र्यांची आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. चित्रे मराठीवर प्रेम करतात. इंग्रजीतून लिहित असताना, हिंदीतून लिहित असताना हे सगळे नाकारून ते पुन्हा पुन्हा मराठीवर प्रेम करतात. मराठी समाजावर, संस्कृतीवर प्रेम करतात. याचं कारण बालपणी त्यांच्यावर झालेले संस्कार. हे संस्कार ज्ञानोबांचे आहेत. हे संस्कार तुकोबांचे आहेत. ज्ञानोबा तुकाराम यांच्या साहित्य अमृताने तुकारामांचा पिंड बनलेला आहे. तुकोबा आणि ज्ञानोबा हे त्यांचे आत्मज आहेत. तुकारामांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण त्यानंतर ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिली, पण त्यानंतर त्यांचं समाधान झालेलं नाही. त्यांनी नंतर अमृतानुभव लिहिला. किती केलं तरी ज्ञानेश्वरी हे भाष्य ग्रंथ आणि आपलं स्वतंत्र तत्त्वज्ञान मांडता यावं म्हणून ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव लिहिला आणि हे अमृतानुभव स्वायत्त स्वरूपाचं आहे. त्यात शिवतत्त्वज्ञान प्रकट झालेलं आहे. त्यामध्ये शिवशक्तियोग आहे आणि हे चित्र्यांना अतिशय भावतं. त्यांचं मन प्रसन्न करतं, त्यांना आतून झिंजाडतं आणि म्हणून चित्रे ज्ञानेश्वरांच्याही जवळ गेलेले दिसतात. यामध्ये दोन गोष्टी येत राहतात. हे जे शिवतत्त्वज्ञान आहे, नंतर त्यांनी काश्मीरातील शैव तत्त्वज्ञान अभ्यासलेलं आहे. या सगळ्यांचा संकर त्यांच्या प्रवृत्तीवर आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणून अमृतानुभव द इमॉर्टल एक्सपिरियन्स ऑफ बीइंग या नावाचं त्यांनी इंग्लिशमध्ये भाषांतर करतात. हे सांस्कृतिकदृष्ट्या आणि मराठीचं तत्त्वज्ञान जगाच्या पाठीवर नेण्यासाठी त्यांनी केलेलं काम अत्यंत मोलाचं, महनीय स्वरूपाचं आहे. तुकाराम तर त्यांचा जीवसखा आहे. तुकाराम त्यांचा आत्मज आहे. अनेक प्रकाराने तुकारामाकडे त्यांनी पाहिलेलं आहे. तुकारामांच्या भाषेशी ते खेळतात. तुकारामांच्या अभंगाशी ते नित्यनेमाने एकरूप होतात. तुकाराम अनेक पद्धतीने ते पाहतात. ते इंग्लिशमध्ये अनुवादित करतात. तुकाराम हा असाच आहे. अनेकांनी अनुवादित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशाला आपण जर पाहिलो तर महात्मा गांधींनी तुकारामांचे काही अभंग गुजरातीमध्ये अनुवादित केलेले आहेत. आज 26 अभंग गांधीजींनी अनुवादित केलेले मिळतात. 3 माकडांची जी कथा महात्मा गांधींची आहे ती मुळातच तुकारामांच्या गाथेतील आहे. तर हा तुकाराम हा लोकसंस्कृतीतला आहे. लोकांची भाषा बोलतो. तुकाराम अत्यंत सोपेपणाने लोकांसमोर प्रकट होतो आणि सगळ्या प्रकारच्या जाणीवा समग्रतेने येतात. हे तुकारामांचं काव्यात्म स्वरूपाचं आत्मचरित्र आहे आणि हे आत्मचरित्र 16व्या शतकातील असूनसुद्धा समकालीन आहे. 1976 साली जेव्हा आयोवाला गेल्यानंतर तिथल्या काही लोकांना आपलं हे अनुवाद कच्च्या स्वरूपातलं दाखवलं, तेव्हा अनेकांनी त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. कोणाला तुकाराम अस्तित्ववादी तत्त्वज्ञान वाटतो, कोणाला गूढवादी कवी वाटतो, कोणाला एलिझाबेथकालीन जॉन डन वाटतो. म्हणजे तुकाराम जुन्यातला जुना आहे, नवीनातला नवीन आहे. तुकाराम मराठी भाषेला, मराठी सृष्टीला, मराठी संस्कृतीला घडण्याची आणि घडवण्याची भाषा बोलतो आहे. म्हणून तुकाराम चित्र्यांना प्रिय वाटतो, आत्मज वाटतो. मुळात चित्र्यांनीच असं म्हटलेलं आहे की म्हणती याने चवी सांडली. चित्र्यांनीच आपल्या जाचाविषयी म्हणताना म्हणती याने चवी सांडली असं म्हटलेलं आहे. या चवीचा संबंध
अभिरुचीची आहे. अभिरुची ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत निर्माण केलेली एक सांकेतिक संतांची अभिरुची. त्या अभिरुचीला तुकारामांनी आपल्या भाषेच्या माध्यमातून धक्का दिला. सहसा हे धक्के रूढ परंपरेला सहन होत नसतात. असाच धक्का ज्ञानेश्वरांनी मराठी बोली स्वीकारून संस्कृतकालीन ज्ञाननिर्मितीच्या काळामध्ये दिलेला होता. हा दुसरा धक्का तुकारामांचा आहे. म्हणजे तुकारामांना आपल्या संस्कृतीमध्ये संस्कृती दीर्घकाळ टिकवण्यासाठी केलेली जी पर्वतप्राय कामगिरी आहे, ही कामगिरी सतत कवटाळतात. पण नुसते कवटाळून बसत नाहीत. साहित्य हे नित्यकालीन प्रजननाची क्रिया करत असतं. तुकाराम म्हणतात की मला स्वप्नात नामदेवांनी दृष्टांत दिला. आणि तुकाराम म्हणतात मला तुकाराम अत्यंत प्रिय आहे. तुकारामाशी ते झगडा करतात. किंबहुना तुकारामाशी ते आपल्या भाषेत बोलतात. 17व्या वर्षी तुक्या वाण्या भ्यांचो तू खेचलंस मला मराठीच्या दलदलीत म्हणतात. ही मराठीची दलदल आहे ना, ही नुसती गचाळ दलदल नाही. इथे अनेक स्वरूपाचे संस्कार मराठीवर झालेले आहेत. ज्ञानेश्वर असतील, एकनाथ असतील, ज्ञानदेव असतील, संत कवयित्री असतील, पुढच्या कालखंडामध्ये निर्माण झालेले कलाकवी असतील किंवा मोरोपंत असतील किंवा मुक्तेश्वर असतील, ही सतत घडत राहणारी मराठी भाषा संस्कृती आहे. आणि ही भाषा संस्कृती अनेक विणीची आहे. या विणीला तुकाराम अग्रभागी दिसतात. आणि म्हणून चित्र्यांनी दलदल असा शब्द वापरलेला आहे. तू खेचतोस मला नेहमी या दलदलीत असं चित्र्यांनी म्हटलेलं आहे. ही सांस्कृतिक दलदल अतिशय गुंतागुंतीची आहे. तितकीच ती वैश्विकतेशी नातेसुद्धा सांगणारी आहे. वैश्विकतेशी नातं सांगताना दिलीप चित्र्यांनी आपल्या संस्कारातील आणखी एक भाग उघड केलेला आहे, प्रकट केलेला आहे. चित्रे यांनी लिपिबद्ध भाषेपेक्षा लोकसाहित्याला, लोकवाङ्मयाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. लिपी निर्माण करणे हे काही फार मोठं प्रातिभधर्म नाही, पण सतत घडत राहणे, सतत निर्माण करीत राहणे, सतत बेमुरवतपणे खुमारीने घडविणे हे लोकसंस्कृतीचं लक्षण आहे, लोकवाङ्मयाचं लक्षण आहे. लोकवाङ्मय नित्यनूतन असतं. प्रत्येकाच्या मुखी नवता असते, नवनिर्मिती असते. म्हणून या अहर्निश सतत ताजेपणाला तुकाराम महत्त्व देतात. आणि हे वाङ्मय महत्त्वाचं असतं. हे वाङ्मय सतत आपल्याला जवळ करतं आणि आपल्याला नवीन देत असतं. भाषेची उपज ही मुळात लोकवाङ्मयातून झालेली असते. हे तुकारामाला हे चित्र्यांना वाटतं. चित्र्यांना बहिणाबाई चौधरी महत्त्वाची वाटते, कारण ती ओव्या गाते, नंतर तिला लिपिबद्ध दिलेला आहे. चित्रे म्हणतात की रविकिरण मंडळापेक्षा बहिणाबाईंची गाणी श्रेष्ठ आहे. चित्रे म्हणतात लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्राला आपण कोणी विसरू शकत नाही. लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्र हरिभाऊ आपट्यांच्या कादंबऱ्यांपेक्षा किंवा वि स खांडेकरांच्या कादंबऱ्यांपेक्षा कितीतरी नवीन आहे. त्यामध्ये जे निरअतिशय साधेपणा आहे आणि या निरअतिशय साधेपणातून आलेलं बोलीचं जे रूप आहे,
जी अनेक स्वरूपाने थाटलेली, अनेक स्वरूपाने नटलेली जी सांस्कृतिक रूपे या स्मृतिचित्रात आलेली आहेत, ती साधेपणाची स्मृतिचित्रे आपल्या मनावर निश्चितच संस्कार करून जातात. आपण मध्यंतरीच्या कालखंडात अनेक विद्यापीठात पाहिलेलं आहे की लोकसाहित्याचा अभ्यास झाला, पण हा लोकसाहित्याचा अभ्यास लोकसाहित्याला लोकसाहित्य म्हणायचं की लोकवाङ्मय म्हणायचं याच्या संघर्षातच बराच कालखंड गेलेला आहे. पण चित्रे याच्यापेक्षा वेगळं मांडतात. लोकवाङ्मय हे प्रत्येक संस्कृतीची ठेवण असते. एक फार मोठा विचारवंत फुकुमाया नावाचा होऊन गेला. हा विचारवंत असं म्हणतो आहे की केमिकल द्रव्यांनी जसं विघटन होत राहतं तसं आपल्या संस्कृतीचं विघटन होत चाललेलं आहे. पण आपण या विघटन होत जाणाऱ्या संस्कृतीकडे लक्ष नाही दिलं तर आपण खूप मोठ्या अनर्थाला सामोरे जाणार आहोत. चित्र्यांच्या एकंदर या सांस्कृतिक समजाकडे, लोकसाहित्याच्या आणि संत परंपरेच्या समजाकडे पाहिलं तर आतापर्यंत कुठल्याही लेखकानं एक नियमाडे वगळता इतक्या गांभीर्यानं लोकवाङ्मयाला घेतलेलं नाही. संत वाङ्मयाला समकालीन म्हणून घेतलेलं नाही. म्हणून चित्रे प्रस्तुत वाटतात. खरं तर चित्रे हे कमालीचे आत्मनिष्ठ लेखक आहेत. त्यांच्या संबंध कवितेमध्ये, त्यांच्या संबंध एकंदर गद्य कथात्मक निर्मितीमध्ये आत्मनिष्ठा आहे. पण या आत्मनिष्ठेच्या पाठीमागे परमावलीची बहिर्मुखी प्रवृत्ती आहे चित्र्यांची. चित्रे अनेक देशामध्ये जातात. त्या देशात जातात तेव्हा वरपांगी, चंगीभंगी आणि भक्केबाज जीवनाला ते लक्ष देताना दिसत नाही. चित्रे त्या शहरांमध्ये पायी फिरतात. चित्रे तिथल्या चित्रपटात रस घेतात. चित्रे त्या ठिकाणच्या नाटकाकडे रस घेतात. तिथल्या गुत्त्यावर जातात. त्या ठिकाणच्या लेखकांकडे जातात. त्या ठिकाणच्या लोकसंस्कृतीच्या अनेक स्थळांना भेट देतात. तिथली स्मृतिस्थळं पाहतात. त्या ठिकाणच्या गोष्टी पाहतात आणि यातून लेखक म्हणून जे काही ॲब्सॉर्ब करून घ्यायचं असतं टीप कागदाप्रमाणे, ते चित्रे शोषण करून घेतात आपल्या प्रवृत्तीनुसार. चित्र्यांना हे फार महत्त्वाचं वाटतं. चित्रे जातील त्या ठिकाणी झापडबंद होऊन राहत नाहीत. अनेक अंगाने पसरत जातात. सांस्कृतिक गोष्टी पाहतात आणि त्याच वेळेला स्वतःला विसरत नाहीत. स्वतःच्या भाषेला विसरत नाहीत. स्वतःच्या संस्कृतीला विसरत नाहीत. तिथे जाऊन ते वेगवेगळ्या पद्धतीने एकरूप होतात आणि ही संस्कृती आपल्यावर काही स्वरूपात उपकार करते आहे याची जाणसुद्धा चित्रे ठेवतात. सुरुवातीला 3 वर्षे ते इथिओपियात होते आणि इथिओपियातून परत आल्यानंतर ते पुन्हा जाऊ शकले नाहीत. करार मोडला. त्यांचा मुलगा आजारी होता. पण लागलीच 66 आणि ते इथिओपियावर कविता लिहितात. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. हे वाक्य काही 6-8 महिन्यापूर्वीचं नाही आहे. खरं तर हे वाक्य 1966 सालचं आहे. मी परत येईन असं चित्रे सांगतात. खरं तर हे पेटंट चित्र्यांचं आहे. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. चित्रे म्हणतात इथिओपियाला मी पुन्हा येणार आहे. लाहवा होऊन येणार आहे. मी फुलाचा गंध होऊन येणार आहे. मी इथली हवा होऊन येणार आहे. तुझ्या पाण्यात मी मिसळणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीने मी या तुझ्या देशात मी पसरणार आहे असं म्हणत असताना चित्रे स्वत्व सोडत नाहीत.
चित्रे स्वभाषा सोडत नाहीत. ते बाहेर असून देशाचा विचार करतात. ते बाहेर असून मराठीचा विचार करतात. चित्र्यांचं हे फार महानपण आहे. काही लेखक खरं तर बाहेर जाऊन स्थायिक झाल्यानंतर आता मला मराठी बोलता येत नाही, मी फक्त अमुक ॲक्सेंटचंच इंग्लिश बोलतो किंवा अमुकच भाषा मला येते, मला विसरायला झालेला आहे असं म्हणतात. पण चित्रे मात्र असं करत नाहीत. चित्रे तिथे जाऊन आपलं सगळं स्वत्व असं उन्मळून आणताना दिसत आहेत. चित्रे म्हणतात, चित्रे इथिओपियात असताना घरफोडी होऊन गाथा चोरीस गेली. या प्रसंगात ते म्हणतात की चोरांनी गाथा नेली पण कोरी पाने ठेवली. आतापर्यंत गाथेचा अर्थच आपल्याला कळला नाही, पण चोरांना कळला. चोरांनी गाथा नेली पण बाड तसाच टाकला कोरेपणाने, तो आम्हाला कळला नाही. हे समजून घेण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा मी जर बारमध्ये बसून गुत्त्यावर बसून प्यालो असतो तर कदाचित पैसे सत्कारणे लागले असते. हा त्याचा अर्थ आहे. चित्रे अनेक पद्धतीने आपल्या आत्मजाला तुकारामाला अनुभवतात. पहा, अभंग लिहितात ते याच पद्धतीने. चित्रे संबंध देश पाहतात, संबंध अर्धाधिक जग पाहतात आणि आपलेपणाला सोडत नाहीत, पुढे नेतात. चित्रे पॅरिसमध्ये जातात, फ्रान्समध्ये जातात आणि फ्रान्समधील पॅरिस हे शहर सर्व कलावंतांचं अतिशय प्रिय आहे. मोकळेपणा आहे, तिथे समृद्धी आहे, लौकिक जीवन मनमुराद जगता येतं. तिथल्या भुयारी स्टेशनचं, तिथल्या इमारतींचं, तिथल्या जुन्या उपहारगृहांचं, तिथल्या ग्रंथालयांची, अनेक परीने उद्यानांची, तिथल्या मुक्त जीवनाचं आकंठ वर्णन लोकांनी आपल्या आत्मकथनातून, आपल्या चरित्रातून, कवितेतून, कथेतून, कादंबरीतून केलेलं आहे. म्हणजे पॅरिसमध्ये जातात, ज्या अर्थाने आपल्या पंढरीला महत्त्व आहे त्या अर्थाने जगातल्या कलावंतांना फ्रान्समधल्या पॅरिसला महत्त्व आहे. याच देशामध्ये मोठे लोक होऊन गेले. अस्तित्ववादाचा प्रणेता याच फ्रान्सचा, सेकंड सेक्स लिहिणारी सिमोन द्यू बुव्हार याच फ्रान्सची, आपले एक जागतिक कीर्तीचे सय्यद हैदर रजा नावाचे चित्रकार हे फ्रान्समध्ये स्थायिक झालेले आहेत. अनेक कलावंत तिथे स्थायिक झालेले आहेत आणि कालांतराने हळूहळू त्यांनी आपलं विश्व अवगुंठित करून घेतलेलं आहे, झापड करून घेतलेलं आहे. पण तिथे गेल्यानंतर चित्र्यांना आपला देश आठवायला लागतो. पॅरिसमध्ये गेल्यानंतर त्यांना तुकाराम आठवतो, त्यांना खंडोबा आठवतो, त्यांना विठ्ठल आठवतो, त्यांना मुंबई आठवते. आणि पॅरिसमध्ये एक दिवस फिरताना त्यांना चटकन चौकात लक्षात येतं आज आषाढी एकादशी आहे आणि त्यांचं मन धावून पंढरपूरला येतं. दिंड्या पंढरपूरला पोचल्या असतील, मी पॅरिसला आहे, ऑबेरेच्या चौकात, माझ्या कानात न थांबणारा टाळ वाजतोय, मृदंगाच्या ठेक्यात जय जय रामकृष्ण हरी. पंढरपूरला दिंड्या पोचल्या असतील, ही एक साक्षात कल्पना त्यांच्यासमोर दृश्यरूपानं उभी होते आणि त्यांच्या मनामध्ये टाळ मृदंगाचा फेरा सुरू होतो.
जग तरी सुंदर आहे म्हणतं. जग तिथल्या भुयाराचं, तिथल्या निसर्गाचं, तिथल्या माणसांचं, भिन्नलिंगीयांचं वर्णन करतं आणि चित्र्यांना मात्र तिथे आपला जग दिसायला लागतं, आपली पंढरी दिसायला लागते, वाळवंट दिसायला लागतं. चित्रे का मोठे आहेत? चित्रे यामुळे मोठे आहेत. चित्रे 12 वर्षे जगात फिरून, चित्रे 12 वर्षे जगात फिरून जगाचं न होता आपल्या भारतातील, आपल्या मराठी समाजातील ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या जगाला देतात. चित्रे खंडोबाला जगाच्या पाठीवर आपल्या समवेत नेतात आणि जगाच्या समोर एक मिथक म्हणून उभं करतात. हा वीरनायक आहे आणि हा वीरनायक त्यांच्या सोबतीला सतत आहे. चित्र्यांच्या बाबतीत झालं काय आहे की चित्रे हे स्त्री पुरुष संबंधात मोकळेपणानं लिहिणारे, बिनधास्तपणानं लिहिणारे लेखक अशी एक प्रतिमा निर्माण झालेली आहे. पण चित्र्यांच्या समग्र कवितेचा धांडोळा घेतल्यानंतर चित्र्यांच्या एकंदर काव्यामध्ये प्रकट झालेली आध्यात्मिकता ही फार थोर आहे. श्रीधर तिळव्यांनी म्हटलेलं आहे की चित्रे विंदांच्या आणि पुशिरेग्यांच्या खांद्यावर पाय ठेवून आपली कविता लिहितात. माझं मत वेगळं आहे. चित्रे ज्ञानेश्वराच्या आणि तुकारामाच्या पायथ्याशी थांबून त्यांच्या वाणीत बोलतात. हे चित्र्यांचं अफाटपण आहे. चित्र्यांना अनेक अंगांनी समजून घ्यावं लागणार आहे. केवळ लिंगभाव हे काही चित्र्यांचं वैशिष्ट्य नाही. चित्रे अनेक अंगांनी व्यक्त झालेला लेखक आहे. आधुनिक कालखंडात हे ज्ञानेश्वरांच्या जाणीवेने काही प्रकट करू पाहतात. तुकारामांच्या बोलीने अत्यंत फटकळपणाने बोलतात, मोकळेपणाने बोलतात. हा मोकळेपणा कुठून आला? हा मोकळेपणा त्यांना तुकारामांनी दिलेला आहे. अनेक युग्मे तुकाराम निर्माण करतात. तशा प्रकारची अनेक युग्मे चित्रे आपल्या कवितेत निर्माण करतात. पण या दोन्ही युग्मांचं एक वैशिष्ट्य आहे, हे युग्मे कळ्यात न राहता फुललेल्या फुलांची आहेत. पण ही युग्म करण्याची प्रक्रिया त्यांनी साधली ती ज्ञानेश्वरांच्याकडून. ज्ञानेश्वर खरं तर टीनएजर, 13 to 19 टीनएज, या टीनएजरला 16 वर्षीय तत्त्वज्ञानाला कसलाच दैहिक अनुभव नसताना अनेक परीने दैहिक अनुभवाची दृष्टांते दिलेली आहेत. मैथून अनुभवच घ्यायला पाहिजे, मैथून क्रीडेचा अनुभवच घ्यायला पाहिजे असं नाही, पण ते त्यांनी प्रकट केलेलं आहे. म्हणजे मनाचं उन्नयन हे ज्ञानेश्वरामध्ये अत्युच्च पातळीला गेलेलं आहे. पण त्याच वेळेला तुकारामांमध्ये मनाचं उन्नयन अत्युच्च पातळीला तर आहेच, पण आपल्या समकालीन लोकांना, आपल्या समोरच्या लोकांना, गांजलेल्या लोकांना, पिडलेल्या लोकांना हे जे दैहिक स्वर आहेत, हे दैहिक स्वर निरपून काढण्यासाठी त्यांनी पाखंडावर प्रहार केलेला आहे. तुकारामांना ते महत्त्वाचं वाटतं. तुकारामांना दैहिक अवस्था ही तितकीच आत्मिक अवस्थेइतकी महत्त्वाची वाटते. म्हणून तरी अनेक स्वरूपाचे अनुभव तुकारामांनी प्रकट केले आहेत. ते भौतिक स्वरूपाचे अनुभव आहेत, दैहिक स्वरूपाचे अनुभव आहेत.
पंचज्ञानेंद्रिये आणि पंचमहाभूते या ज्या भारतीय संकल्पना आहेत, ह्या भारतीय संकल्पना तुकारामामध्ये अधिक स्पष्ट होतात. ज्ञानेश्वरांमध्ये या उन्नयनाच्या पातळीवर आलेल्या आहेत. ज्ञानेश्वर काही अंशाने हा पराकटी कोटीला पोचलेला एक प्रतिभावान वाटतो, पण तुकाराम पराकोटीला पोचलेला आहेच, पण लोकांच्या हृदयापर्यंत जाणारा आहे. आणि हे हृदयस्थपण अधिक भावतं तुकारामांना, हे सर्वांनाच माहीत आहे. आपण सांप्रदायिक जेव्हा होतो तेव्हा आपण तरतमभाव पाळत नाही. हा श्रेष्ठ, हा कनिष्ठ संतांच्या बाबतीत शक्यच होत नाही. सर्वच संत श्रेष्ठ आहेत, पण संतांनी जे अनुभव प्रकट केलेले आहेत ते अनुभव काही वेळेला आधिभौतिक स्वरूपाचे वाटतात आणि काही वेळेला समकालीन वाटतात. तुकारामांनी स्त्रियांच्या बाबतीत प्रकट केलेले विचार हे तितकेच परखड आहेत. आता हेच संस्कार तुकारामांचे चित्रांमध्ये दिसतात. प्रश्न उपस्थित होईल, चित्र्यांनी तर लैंगिक अनुभव प्रकट केलेले आहेत. येस, लस्ट इज देअर मच, पण चित्रे जे सांगतात ते याच्या पाठीमागे जाऊन बघावं लागतं. जे आकलन ते करून घेतात स्त्रियांचं, मातेचं, भगिनीचं, ते आकलन उच्च पातळीवरून येत असतं. मी आत्ता म्हणालो की ज्ञानेश्वराने सुद्धा पंचेंद्रियांचं वेगळ्या पद्धतीने प्रकटन केलेलं आहे. चित्रे जे करत आहेत लिंगभाव जन्य अनुभव ते दैहिक स्वरूपातलं आहे आणि एका टिपेला ते मन शांत करणारं आहे आणि त्यामध्ये एक प्रकारची निरवता प्राप्त होते, एक प्रकारची निरागसता प्राप्त होते आणि तिथून चित्रे सांगू इच्छितात ते आपल्याला कळत नाही. चित्रे फक्त लिंगभाव देतात, तिथे स्त्री आणि पुरुष प्रकट करत नाहीत, मैथुन क्रीडा प्रकट करतात. या मैथुन क्रीडेला ते अध्यात्माशी जुळवून घेतात. हे चित्रांचं मोठेपण आहे. नंतरच्या अनेक कलाकवींनी कृष्ण रुक्मिणी या रूपकातून शृंगार प्रकट केलेला आहे, पण ते ताकाला जाऊन भांडं लपवणे अशा स्वरूपाचं आहे. पण चित्रे थेट भिडतात. जसे जातवादाला भिडणारे नेमाडे, तसे चित्रे लिंगभावाला थेट भिडतात आणि यातील भाव काढतात. मला काही अंशाने इथे ओशोची आठवण होते. ओशो काय सांगतो आहे की संबंध जग या एका भावनेच्या भोवती फिरत आहे. त्याच भावनेचा अनुभव नीटपणानं घ्या, म्हणजे संपूर्ण ऊर्जा आपल्याला जगण्यात येणार आहे. चित्रे हेच करता आहेत. चित्रे व्यक्तिवाचित्व देत नाहीत. चित्रे कुठलीही व्यक्ती मनासमोर ठेवत नाहीत. निसर्गाची जी एक आदिक्रिया आहे त्या आदिक्रियेकडे बघतात आणि ही आदिक्रिया पुन्हा खंडोबासारख्या दीर्घ कवितेतून ते व्यक्त करतात. व्यक्त करतात. रुक्मिणी विठ्ठलाकडे ते पाहतात. चित्र्यांच्या समकालीन अरुण कोल्हटकर असतील, नामदेव ढसाळ असतील, असे अनेक कवी आहेत की ते दैवत कवितांमधून अनेक रूपके प्रकट करतात आणि त्यांना दैहिक पातळीवर आणून मानुषता प्राप्त करून देतात. ही सगळी एकेकाळची भौतिके होती. स्त्री पुरुष होते, हाचा एक विचार त्या पाठीमागे असावा की काय
मला सांगता येणार नाही. पण भौतिकतेत आणतात आणि चित्रे त्यातून याचा विचार करायला लागतात. चित्रे राजकारणाचा फार वेगळ्या पद्धतीने विचार करतात. खरं तर आत्मनिष्ठ कवी असूनही कुठे राजकारण आलेलं नाही. त्यांच्या कथेत नाही, त्यांच्या कादंबरीत नाही, त्यांच्या इतर लेखनात नाही. राजकारण त्यांनी केलं ते थेट समाजकारण केलं. चित्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेतलेला होता आणि तुरुंगवासही भोगलेला होता. म्हणजे आपले जे आदिपुरुष आहेत बाळाजी आवजी चिटणीस यांचं कुठेतरी गुणसूत्र त्यांच्या रक्तात आहे. जसं सूत्र ज्ञानेश्वर तुकारामाचं आहे सांस्कृतिकदृष्ट्या, तसं ते थेट गुणसूत्र त्यांच्यात आलेलं असावं. या राजकारणाकडे ते अतिशय वेगळ्या पद्धतीने पाहतात. चित्र्यांनी क्वेस्ट नावाच्या एका इंग्रजी नियतकालिकामध्ये 72 साली एक लेखमाला लिहिलेली होती. या लेखमालेत तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या एकंदर कर्तृत्वावरची ती लेखमाला होती. सुरुवातीच्या इंदिरा गांधी, त्यांचा वारसा, भारतीय परंपरा आणि भारतीय राजकारणाची परंपरा, त्यांच्या वडिलांचं पाहिलेलं राजकारण जवळून आणि मग नंतर त्यांनी राजकारणावर मिळवलेली हुकूमत, ही त्यांची नंतरची एकंदर शैली एकाधिकारशाहीकडे चाललेली आहे, अशा स्वरूपाचं भाकीत चित्र्यांनी 1972 साली वर्तवलेलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे कवी असलेला एक माणूस बाह्य जगाकडं कोणत्या जाणीवेने पाहतो आणि त्याला वेगवेगळे अंडरकरंट्स कसे दिसतात आणि ते बिनधास्तपणे लिहिण्याची धमक त्यांच्यात होती. कारण चित्रे अतिशय निडर स्वरूपाचे होते. चित्रे 1966च्या दंगलीवर मुंबईच्या लिहितात, तेव्हा हा लेख कोणीही मुंबईतून प्रकाशनासाठी स्वीकारला नाही. दिल्लीतल्या एका दैनिकातून तो लेख स्वीकारला गेला. इतका निडरपणा चित्र्यांच्या व्यक्तिमत्वात होता. चित्रे अशाच निडर पद्धतीने सामाजिक कारणात भिडतात. चित्र्यांनी JP नायकांनासुद्धा थांबवल्याची उदाहरणं आहेत. अभिशांच्याकडून JP नायकांचा त्यांचा परिचय झाला. अभिशा हे चित्र्यांना आपले पुत्र मानायचे, इतके ते जवळचे होते. अभिशा हे फार मोठे विद्वान. तेव्हा चित्रे JP नायकांकडे गेले. ते तिकडे कामच करायचे आणि JP नाईक म्हणाले की मला टिटोवर लेख लिहायचा आहे, तो लेख तू लिही. काही गोष्टी सांगितल्या. तेवढ्यात त्यांच्या मिसेस चित्रा नाईक आल्या आणि त्या म्हणाल्या की तुम्हाला विश्रांती घ्यायची, औषधं घ्यायची वेळ झालेली आहे. ते त्या काळात आजारी होते आणि नाईक म्हणाले तू हा लेख पूर्ण करशील तेव्हा मी उठलेला असेन. चित्रे टेबलवर बसलेत. कॉफी येते, चहा येतोय, ते घेतात आणि निवांतपणे बसले आहेत. JP नाईक आले. हे राष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ आणि म्हणाले झाला का लेख? चित्रे म्हणाले लिहून झालाच नाही. अडचण काय? चित्रे म्हणतात लिहिण्याची मला अडचण नाही, पण तुम्ही जे सांगताय ते लिहिल्यानंतर तुमची अडचण होणार आहे. ज्या हुकुमशहाला तुम्ही लोकशाहीचा भोक्ता म्हणताय तो मुळात हुकुमशहा आहे हे सिद्ध होतं आहे आणि त्याच्या स्मरण दिवसावर तुम्ही अशा पद्धतीने काही लिहायला सांगताय, ते तुमची छबी
मोडीच काढणार आहे, तेव्हा नाईक थांबतात, क्षणभर विचार करतात आणि म्हणतात तुझं खरं आहे. आणि मग वेगळ्या पद्धतीने चित्र्यांनी तो लेख लिहिला. अशाच पद्धतीचं एक समाजकारण चित्र्यांनी केलेलं आहे. चित्र्यांची काळेभोर केसाळ पिल्लू नावाची एक कथा प्रकाशित झाली आणि आचार्य अत्र्यांनी पार झोडपून काढलं. पण चित्रे त्याकडे काही लक्ष दिले नाहीत. पण अत्रे पुन्हा श्रीकांत सिनकर नावाचा त्या काळातला एक वेगळा लेखक होता. जसे आजचे बाबा कदम वगैरे आहेत या धरतीचे, काही अंशी परोनॉलॉजिक म्हटलं तरी चालेल. मी त्यांचं काही वाङ्मय माझ्या शालेय जीवनात वाचलेलं आहे. या श्रीकांत सिनकरवर अत्रे तुटून पडले. नंतर थोडीशी टीका त्यांनी आरती प्रभूंच्यावर केली आणि बऱ्याच लोकांवर अत्र्यांनी त्याच सुमारास टीका केली. या वादात चित्र्यांनी उडी घेतली. चित्रे म्हणतात माझ्यावर लिहिले, मला त्याचं काहीच वाटत नाही, कारण मी एकदा लिहिल्यानंतर लोकांनी टीका करावी, ते कसं आहे कसं नाही ते सांगावं, पण सामाजिकरित्या इतरांचा हक्क हिरावून घ्यावा आणि त्यांना जगणं कठीण करावं हे काही मानवीतेला धरून नाही, म्हणून चित्रे उतरले. आणि त्यांनी पुढे एक व्याख्यानच त्या अनुषंगाने दिलं. अत्र्याने चित्र्यांचं नंतर नाव घेणंच सोडून दिलं. खरं तर आचार्य अत्रे हे चित्र्यांच्या वडिलांचे मित्र होते, पण तरीही ते झोडपून काढले होते. तेव्हा त्यांनी उत्तर दिलेलं नव्हतं. पण लेखकाचा स्वायत्त अधिकार जो असतो, लेखकाची जी काही स्पेस असते समाजामध्ये, ती स्पेस मोठी असते. लेखक एक समाजाला चौकट देत असतो, चौकट मोडत असतो, चौकट पुन्हा उभी करत असतो. ही चौकट जर सामाजिकरित्या मोडली जात असेल तर मात्र लेखकाने जागृत व्हायला पाहिजे, हा त्या पाठीमागचा विचार आहे. आचार्य अत्र्यांनी अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत. आचार्य अत्रे समाजवादाच्या अनुषंगानेही काही चिंतन करताना आपल्याला दिसतात. मुळातच चित्रे हे या दृष्टीचे दिसून येतात. लोकशाही समाजाच्या अंगाने जगातल्या बहुसंख्य लोकांची वाटचाल सुरू असूनही त्याच दिशेने ती चालत राहिली पाहिजे. मात्र वेगवेगळ्या देशामध्ये ह्यामुळे सांस्कृतिक विविधता नष्ट होण्याचे भय नसून त्यांच्या परंपरानुसार ते देश आपापली लोकशाही एका जागतिक सामान्य पातळीवर नेतील आणतील, हा विश्वास चित्र्यांनी प्रकट केलेला आहे. चित्र्यांना समाजवादातला नैसर्गिकपणा जपावासा वाटतो. चित्र्यांना कल्याणकारी समाजवाद हा महत्त्वाचा वाटतो. कल्याणकारी समाजवाद हा प्रकार जे अपंग आहेत, जे असहाय्य आहेत, जे निराधार आहेत, या सर्वांना राज्यकर्त्यांनी अभय दिलं पाहिजे. यांच्यासाठी जगण्याच्या सगळ्या गोष्टी मूलभूत स्वरूपाच्या उपलब्ध केल्या पाहिजेत. यांना विनामूल्य किंवा कमी किमतीत काही गोष्टी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, हे चित्रे सांगतात. म्हणून चित्रे यांना हे या काळातील महत्त्वाचे वाटतात. चित्रे हे अत्यंत महत्त्वाचे कवी असूनही त्यांच्या काव्यात हे प्रकट झालेलं नाही आहे, पण त्यांच्या कथांमधून आणि लघुकादंबऱ्यांमधून चित्र्यांच्या कथामधून आणि काही लघुकादंबऱ्यांमधून हा
कल्याणकारी समाजवाद प्रकटलेला आहे. त्यांच्या कथेत, गोष्टीत आणि लघु कादंबरीमध्ये अशी अपंग, असहाय्य असलेली, एकाका पद्धतीने जीवन जगणारी माणसे येतात आणि हे फार मायन्यूटली बघायला पाहिजे. कारण पुन्हा तिथे लिंगवाद येतो आहे, पुन्हा तिथे भोगवाद येतो आहे. त्याच्या पाठीमागची करुणा तपासायची आहे. ज्या अर्थाने बाबूराव बागुलांनी सूड ही दीर्घकथा लिहिली, या दीर्घकथेत केवळ लिंगभाव नाही किंवा जानकीचं लुटणं नाही, त्यामध्ये एक आध्यात्मिकता आहे. त्या पाठीमागे जे आहे ते आपल्याला पाहायचं आहे. अशा स्वरूपाचं उच्चतर अध्यात्म सूडमध्ये प्रकट झालेलं आहे. इथं आपल्याला चित्र्यांच्या गोष्टीतून आणि चित्र्यांच्या लघु कादंबऱ्यातून हे आपल्याला पाहायचं आहे. चित्र्यांनी सफायर नावाची जी एक लघु कादंबरी लिहिलेली आहे, ती लघु कादंबरी मेलोड्रॅमॅटिक स्वरूपाची आहे, उच्चतर स्वरूपाची फॅन्टसी आहे. या फॅन्टसीकडे आपण पाहिलो तर कुठल्याही पाश्चात्य J.K. रोलिंगपेक्षाही अतिशय सुंदर स्वरूपाची फॅन्टसी आहे. सामान्य लोकांना जगण्याची जी एक आच असते, हे जगणं सामान्यांचं कसं असतं ते या सफायरमधून चित्र्यांनी दर्शवलेलं आहे. चित्रे याच पद्धतीने आपल्या अनेक दृष्टिकोनातून पाहतात. राजकारणाकडे मी मगाशी उल्लेख केला, यामध्ये फाळणी होणे, पहिलं महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध, यामध्ये जे विध्वंस झालं, यामध्ये पर्लबर्गवर जो काही झाला, हे सगळं चित्रे समोर ठेवतात आणि हे महायुद्ध कसं घडत गेलं याची स्वतंत्र एक हिस्टॉग्राफी चित्रे मांडत आहेत. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर साधारण 1950 1990पर्यंत जे शीतयुद्ध सुरू झालं, कोल्ड वॉर, USSR आणि अमेरिका या दोन गटामध्ये, पुढे आले ते हे दोघे, पण याच्यामागे गट होते. दुसऱ्या स्वरूपाचं हे युद्ध काय होतं? वर्चस्व गाजवणे, अधिकार गाजवणे, मग ते वेगवेगळ्या आधुनिक तंत्राच्या साहाय्याने वेगवेगळे यान पाठवणे, अंतराळात वेगवेगळ्या यानांना पाठवणे, भौतिक जीवन समृद्ध करणे, आपल्याकडच्या वस्तू दुसऱ्यांच्या बाजारपेठा काबीज करून तिथे विकणे, अशा ज्या अण्वस्त्र निर्माण करणे, अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी शीतयुद्धामध्ये निर्माण झाल्या, या केवळ वर्चस्वाच्या गोष्टी आहेत. याचं फलित काय? याचं फलित जी बलाढ्य राष्ट्र आहेत ही बलाढ्य होतील आणि पुन्हा जी गरीब राष्ट्र आहेत ती गरीबच राहणार आहेत. उदाहरणार्थ सोमालियासारखा देश गेली कित्येक वर्षे दुष्काळाने पछाडलेला आहे. जणू काही निसर्गाने शाप दिलेला आहे सोमालियाला. म्हणून तिथले चाचे नेहमीच समुद्रमार्गावर येतात आणि वेगवेगळ्या बोटींवर हल्ला करतात. त्याच्या पाठीमागे हे आहे, मला जेव्हा 2 वेळचं खायला मिळत नाही तेव्हा मी काय करणार आहे, हेच करणार आहे, हेच जणू ते सांगतात. चित्रे याकडे वेगळ्या बाजूने बघतात, या शीतयुद्धाकडे. शीतयुद्धाने जगाचं कल्याण होणार नाही आहे, झालं तर कदाचित प्रलय होणार आहे. विश्वाचा वैश्विकतेचा प्रलय नाही, कदाचित पृथ्वीचा प्रलय होणार आहे. इतके अणुबांबाज निर्माण केलेले आहेत, याची परिणिती कशात होणार आहे? चित्र्यांनी एक फार मोठी गोष्ट सांगितलेली आहे.
एका पॅसिफिक काही बेटांवर मूळ आदिवासी जमाती राहत होत्या. त्यांच्या अभ्यासासाठी ब्रॉनिस्लाव मॅलिनॉव्स्की नावाचा एक मानवशास्त्रज्ञ तिथे अभ्यासाला गेला आणि तिथल्या एका नेत्याशी त्याची मैत्री झाली. त्या मैत्रीत त्यांनी अनेक गोष्टी काढल्या. ह्या पॅसिफिक महासागराच्या काही बेटांवर माणसे नरभक्षक आहेत, मानवभक्षक आहेत. आपल्याला हे ऑम्निव्होरसी पाहून कदाचित अचंबित व्हायला होईल. माणसंच माणसाला खाणे. मुलाखत घेतोय हा ब्रॉनिस्लाव आणि त्या नेत्याला विचारतो, तुम्ही युद्ध करता म्हणजे काय करता दुसऱ्या टोळीशी? तो म्हणतो आम्ही युद्ध करतोय, पण माणसं मारून खाण्यासाठी. विधिवत माणसं मारलेली माणसं विधिवत खायची भयानक आहे, ही कल्पनासुद्धा करवत नाही. किंवा आपण डिस्कवरीवर अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत. एरोप्लेन क्रॅश झाल्यानंतर तिथे जे सापडतात, शेवटी त्यांना काहीच खायला मिळत नाही, तेव्हा तिथे पडलेल्या जीव तगून राहिलेल्या माणसाला मारून खाताना आपण डिस्कवरीवर पाहिलेलं आहे. हे पॅसिफिक महासागराच्या बेटावर ही सत्य घटना या ब्रॉनिस्लावनं सांगितलेले आहे. तो नेता ब्रॉनिस्लावला विचारतो, तुम्ही युद्ध करता आणि युद्धात मेलेली माणसं काय करता? ब्रॉनिस्लाव म्हणतो, आम्ही माणसं खात नाही. तो आदिवासी नेता म्हणतो, तुम्ही मारून माणसं खात नाही, मग युद्ध कशाला करता? ब्रॉनिस्लावच्या डोक्यात प्रकाश पडतो. हा प्रकाश चीन आणि अमेरिकेच्या डोक्यात आज पडायला पाहिजे. तर कदाचित पुढे आपल्याला जगाची ऊर्जित अवस्था दिसणार आहे. मित्रहो, चित्रे हे जे शेवटी सांगतात, ऑम्निव्होरस नरभक्षक माणसं, युद्ध खेळणं आणि मारून खाणं, आणि तुम्ही खातच नसाल तर माणसं मारता कशाला? हे फार महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत मी जे माझ्या पद्धतीने चित्रे समजला तो मी मांडला. चित्रे हा फार महाकाय स्वरूपाचा लेखक आहे. तो अनेक अंगांनी विकसित झालेला लेखक आहे आणि या लेखकाला समजून घ्यायचं तर त्यांनी ही जी संस्कृती समजून घेतलेली आहे, ती संस्कृती आकलून घेणे महत्त्वाचं आहे. हे आपण आकलून घेतलं तर चित्र्यांना काय म्हणायचं होतं त्यांच्या कवितेतून हे आपल्याला कळतं. मला हे सगळं समजून घेत असताना मला लिंगवादी चित्रे दिसत नाहीत. मला दैवत कवितावादी चित्रे दिसतात. मला ज्ञानेश्वरवादी चित्रे दिसतात. मला तुकारामांच्या तोंडातून बोलणारा चित्रे दिसतो. मला महानगरीय चित्रे दिसत नाहीत. महानगरात तुकारामांच्या आर्तस्वरात माणूस शोधणारा चित्रे दिसतो. आपण मला मागची 50-55 मिनटे ऐकलात. चित्रे मला ज्या पद्धतीने कळला तो मी तुमच्यासमोर मांडला. मला प्राचार्य महेंद्र कदम सरांनी आणि आदरणीय कॉम्रेड तानाजी ठोंबरे सरांनी या साधनावर व्यक्त होण्याची संधी दिली. मी खरं तर फार बिचकत बोलतो आहे. समोर कोणीच नाही आहेत आणि मला बोलायचं आहे. मुळातच मी गोगलगाईप्रमाणे संकोचणारा प्राणी आहे आणि त्यात कुणीच समोर नाही आणि चित्रांसारखा बोलणार आहे. हे मी बोलू शकलो तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे.
मला कळलेला चित्रे मी समोर ठेवला. आपण जरूर कळवा. मी आपला सर्वांचा अंतःकरणपूर्वक आभार प्रकट करतो. धन्यवाद. Finish now. थांब. प्रत्येक फिनिश कर.